लग्नानंतर राजस्थानमध्ये सेटल होण्याचा होता प्लॅन. सिया करणार होती सर्व पैशांची सोय. चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा. पुण्यातील केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सुरुवातीला ट्रेकिंग दरम्यान झालेला एक दुर्दैवी अपघात वाटणाऱ्या या घटनेला आता संपूर्णपणे गुन्हेगारी वळण मिळालेलं असून दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहेत. दरम्यान चेतन चौधरीच्या जोधपूरमधील मित्रांनी पोलीस आणि प्रसार माध्यमांसमोर केलेल्या दाव्यांमुळे या संपूर्ण कट कारस्थानाचा उलगडा होण्यास मोठी मदत होते आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी चेतन चौधरी हा मूळचा जोधपूरजवळील पलासनी गावचा रहिवासी असून तो पुण्यात उच्च शिक्षणासाठी आला होता. चेतनचे वडील जोधपूरमध्ये एक किराणा दुकान चालवतात, तर या दुकानाच्या अगदी समोर मुख्य आरोपी महिला सिया गोयलच्या वडिलांचं कार्यालय आहे. पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना चेतन क्रिकेट खेळायचा. या दरम्यान त्याची ओळख सियाचा भाऊ साहिल याच्याशी झाली. साहिलच्या माध्यमातून चेतन आणि सिया एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. चेतन आणि सिया यांच्यात प्रेमसंबंध एवढे घट्ट झाले होते की एकमेकांसोबत उदयपूर आणि जोधपूर येथे फिरायलाही गेले होते. जोधपूरमध्ये चेतनच्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिले देखील होते. चेतनने आपल्या मित्रांना विश्वासाने सांगितले की आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत, लवकरच लग्न करणार आहोत. एवढंच नाही तर चेतन अनेकदा सियाला मारवाडी महिलांचे पेहराव आणि राजस्थानच्या संस्कृतीशी संबंधित रील्स दाखवायचा. लग्नानंतर पुणे सोडून उदयपूर किंवा जोधपूरमध्ये कायमचे सेटल होण्याचा या दोन्ही आरोपींचा विचार होता. लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होण्यासाठी लागणाऱ्या रकमेची सोय सिया स्वतःच्या घरातून करेल असा दावा चेतनने आपल्या मित्रांजवळ केला होता. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे.